मीराबाईने. आणि अशी भक्ती जर तुम्ही आपण केली, निश्चित भगवंत धावून आल्याशिवाय राहणार नाही. विचार जर करायला गेलं तर एकदा नामदेवराय आणि कबीर महाराज दोघही रस्त्याने निघाले. आणि रस्त्याने जात असताना संत जनाबाईंचं घर त्या ठिकाणी लागलं. विचार केला जनाबाईंची भेट घ्यावी आणि मग पुढे निघावं. ख्याती आहे जनाबाईंची, खूप नाव आहे जनाबाईंचं. जाताना भेट घेऊ आणि मग आपल्या रस्त्याने जाऊ. संत कबीर महाराज आणि नामदेवराय दोघही जनाबाई आईसाहेबांच्या घराजवळ आले. बघितलं तर घराचा दरवाजा बंद आहे. शेजारच्या ताईला विचारलं, म्हटले का हो ताई, हे जनाबाईंचंच घर ना? हो जनाबाईंचंच घर. पण कोणत्या जनाबाई? त्या भांडखोर जनाबाई. कबीर महाराजांनी आणि नामदेव महाराजांनी विचार केला, भांडखोर जनाबाई, एवढं नाव आहे, एवढी ख्याती आहे जनाबाई आईसाहेबांची. असो, विचार केला. गावातले गाजर गावात गोड लागत नाही. म्हटले काही असू शकतं, ठीक आहे. हो तीच जनाबाई, भांडखोर जनाबाई, हो तीच जनाबाई. पण नेमकं आहेत कुठं, कुठं भेटतील आम्हाला? म्हटले तुम्ही हा रस्ता घ्या, सरळ निघा. आणि त्या रस्त्याने जात असताना तिथं कुणाशी तरी जनाबाई भांडण करत असते. निघाले महाराज. नामदेवराय आणि कबीर महाराज दोघही रस्त्याने निघाले. थोडे अंतरावर गेले. बघितलं तर काय, खरंच जनाबाई आईसाहेब एका महिलेसोबत भांडत होते. बघितलं कबीरांनी. विचार केला जनाबाई तर खरंच भांडखोर आहेत, नाही भेट द्यायची जनाबाईंना, चला परत निघूया. कबीर महाराजांनी आणि नामदेवरायांनी दोघांनीही माना फिरवल्या. परत जाऊ म्हणतात जनाबाई आईसाहेबांनी बघितला, आवाज दिला, कबीरा अहो इथपर्यंत आलाच आहात तर जरा जवळ या आणि आमची भांडण मोडून जा. कबीर महाराज विचार करते, आता नेमकं काय करावं? इकडं आडन तिकडं वीर. पुढे गेलं तर भेट होणार नाही आणि जवळ गेलं तर भांडण मोडायची कशी? आता भांडणचं कारण नेमकं काय ते आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. जनाबाई साहेब म्हणतात की कबीरा जवळ आमचे भांडण मोडून जा. कबीर महाराज नामदेवराय जनाबाईंच्या जवळ गेले. बघितलं तर काय भांडण होती गौऱ्यांवरून. सांगितलं की ही म्हणते माझ्या गौऱ्या हिने घेतल्या, ही म्हणते माझ्या गौऱ्या मला परत करा, हिच्या गौऱ्या हिला परत करा. कबीरांनी विचार केला, आता काय करायचं? या निर्जीव गौऱ्या, शेणाच्या गौऱ्या, या गौऱ्यांवर नाव नाही, गाव नाही, पत्ता नाही. हिच्या गौऱ्या हिला आणि तुमच्या गौऱ्या तुम्हाला परत द्यायच्या कशा? विचार केला, काय करावं? जनाबाई आईसाहेब सांगतात, कबीरा त्याचं टेन्शन घेऊ नका, सोपा उपाय सांगते. माझ्या गौऱ्या मला परत करा, तिच्या तिला परत करा. फक्त करत असताना प्रत्येक गौरी उचला आणि कानाला लावा. ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल ती गौरी माझी, आणि जिच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी नाही आला ती गौरी हिची. कबीर महाराज विचार करताय, शेणाची गौरी आहे, निर्जीव गौरी आहे, आणि त्या गौरीमधून भगवंताचं नामस्मरण कसं शक्य आहे? पण करून बघायला हरकत नाही. कबीरांनी पहिली गौरी उचलली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल ध्वनी ऐकायला नाही आला, बाजूला ठेवली. दुसरी गौरी उचलली, कानाला लावली, विठ्ठल विठ्ठल ध्वनी नाही आला, बाजूला ठेवली. तिसरी गौरी उचलली, कानाला लावली, आणि ऐकाना त्या गौरीमधून जसा भगवंताच्या नामस्मरणाचा ध्वनी यायला लागला. माई बापो, संत कबीर महाराजांची आणि नामदेवरायांची काय दशा झाली असेल हो. संत कबीरन नामदेवच्या माना डोलू लागल्या, संत कबीरन नामदेवच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. संत कबीरान नामदेवाच्या माना डोलू लागल्या, संत कबीरान नामदेवाच्या माना डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. काय दशा झाली असेल माई बापू.
विचार जर करायला गेलं तर जनाबाईची भक्ती अशी होती, गौऱ्यांमधून विठ्ठल विठ्ठल ध्वनी निघाला. काय भक्ती होती माई बापू माझ्या जनाबाई साहेबांची, ऐका ना. अहो नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला, नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला, जनाबाई आई साहेबांना गौऱ्यात देव दिसला, आपल्याला नवऱ्यात दिसत नाही. ही आपली शोकांतिक आहे, नाही का. विचार जर करायला गेला माई बापू तर अशी भक्ती जर आपण केली तर साक्षात भगवंत धावून आल्याशिवाय राहणार नाही. धावून आलेत ना कुणाचा शेतामध्ये ट्रकाच्या ट्रका भरून भाजीपाला निघावा आणि तो भाजीपाला आम्ही सुरत, चलथान, गुजरात नाही का या परिसरात आणावा आणि त्याचा भरपूर पैसा करून म्हटले. मग म्हणे नाही ना होत. म्हणे कसं, भरा ना ट्रकाच्या ट्रका, जाऊ द्या. मग म्हणे नाही ना. जर भाजीपाला काढायचा असेल तर त्याच्यासाठी शेती असणं गरजेचं आहे, शेती असेल तर त्या शेतीला पाणी असणं गरजेचं आहे. म्हणे शेती आहे, एक विहीरही आहे, पण त्या विहिरीला पाणी थोडं आहे म्हणून ती विहीर बुजून टाकली, दुसऱ्या 5 खोदल्या पण 5 पैकी एकाला पाणी लागलं नाही. ही आपली आवड. मग म्हणे मग काय करायचं. परत विचार आला की एखादी 4 व्हीलर घ्यावी आणि 4 व्हीलर घेऊन सुरत ते चलथान ट्रिपा माराव्या. म्हणे मग घ्या ना गाडी. घेतली ना गाडी, कामही भरपूर केलं गाडीचं, पण काय करावं, गाडीला ट्रिपच लागायला तयार नाही का. ही झाली आपली आवड. नाथबाबा हसतात आणि सांगतात की बाबा रे, तू जर तुझी आवड पूर्ण करण्याचा प्रयत्न करशील तर तुझी आवड मरेपर्यंत पूर्ण होणार. तुला जर तुझी आवड पूर्ण करायची असेल तर माझ्या भगवंताची आवड तुला अगोदर पूर्ण करावी लागेल. आणि ज्या दिवशी माझ्या भगवंताला आवडेल असा तू जगशील त्या दिवशी माझा भगवंत निश्चितच तुझी आवड पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग सांगा ना नाथ बाबा, देवाला असं काय आवडतं, आम्ही असं नेमकं काय केलं पाहिजे की भगवंत आमची आवड पूर्ण करेल. देवाला असं नेमकं काय आवडतं, काय आम्ही केलं पाहिजे. त्यावेळेला नाथ बाबा सांगतात अभंगाचं प्रथम चरण. आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार. नामाचे उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुझी माळ गळा गोपी चंदनची, तुझी माळ गळा गोपी चंदनची, तुझी माळ गळा गोपी चंदनची, तुझी माळ गळा गोपी चंदनची. नाथ बाबा या ठिकाणी अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात की बाबा रे, माझ्या भगवंताला काय आवडतं, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. नाही का, रात्रंदिवस नामस्मरण केलेलं माझ्या भगवंताला आवडतं. नाही का. आता विचार जर करायला गेलं तर पहिला शब्द या ठिकाणी नाथबाबांनी वापरलाय आवड. आता आवड म्हटलं म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते नाही का. कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं, कुणाला काय आवडतं नाही का. आता विचार जर करायला गेलं, महिला मंडळ मला सांगा, तुम्ही रोज सकाळी स्वयंपाक करता की नाही. बरं, स्वयंपाक करत असताना ज्या वेळेला तुम्ही सकाळी भाजी बनवता त्यावेळेला ती भाजी तुम्हाला आवडेल ती बनवता का मालकाला आवडेल ती. तुम्हाला आवडेल ती बनवता का मालकाला आवडेल ती. खरं आमच्या महिला मंडळाचा जर विचार करायला गेला, दरवाजामध्ये उभं राहायचं, मालकाला आवाज द्यायचा, अहो
करू भाजी? मग हळूच कण मालक सांगतो, कर ना गिलक्याची. लगेच इकडून, नाही ती का पानचटच लागते सगळी. मग कर वांग्याची, नाही त्याच्याने खाजरच उमळतं सगळं. मग कर कारल्याची, नाही ते का कडूच लागतं. शेवटी वैतागून तो बिचारा म्हणतो, बाई तुला पटेल ती भाजी कर, जाय बरं इथून. मग आम्ही हळूच कण म्हणतो दरवाजातून, खिचडी करू का खिचडी? मला सांगायचा मुद्दा तुम्हाला एक आहे माई बापू, की प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी. आता आवड जर बघायला गेलं तर लहान मुलांची आवड वेगळी, पुरुषांची आवड वेगळी, स्त्रियांची आवड वेगळी, माझ्या संतांची आवड वेगळी आणि देवाची आवड वेगळी, नाही का? विचार जर करायला गेलं तर आता लहान मुलांची आवड काय बरं? लहान मुलांना फक्त आणि फक्त खोड्या करायला आवडतं, नाही का? रस्त्याने जर ते निघाले ना, कधीच व्यवस्थित चालत नाही, कधीच व्यवस्थित चालत नाही, खोड्या करतच चालतात ते. बरं जाऊ द्या, लहान मुलं मंदिरात जातात, ते देवासाठी जातात का? मग घंटा वाजवायला जातात. मंदिरात देवाचं त्यांचं काही घेणं. मला सांगायचा मुद्दा एक, की लहान मुलांना फक्त काय आवडतं? खोड्या करायला आवडतं. बरं विचार जर करायला गेला तर तुमची आपली मुलं खोड्या करतात यात नवल. ज्यावेळेला जगाचा मालक लहान होऊन आला त्यावेळेला त्यांनी सुद्धा खोड्या केल्या. म्हणूनच तर आईला म्हणावं लागलं. काय म्हणावं लागलं? खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे सांगायचा मुद्दा मला एक आहे, की जगाचा मालक ज्यावेळेला लहान होऊन आला त्यावेळेला जगाच्या मालकाने सुद्धा खोड्या केल्या. म्हणूनच तर आईला म्हणावं लागलं, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा. सांगायचा मुद्दा मला एक आहे, की लहान मुलांना फक्त काय आवडतं? खोड्या करायला आवडतात. बरं ही झाली लहान मुलांची आवड. आता स्त्रियांना काय आवडतं? हा, सगळ्यात जास्त स्त्रियांना काय आवडतं? साड्या. किती जरी असल्या तरी लक्ष्मी पूजन आलं तर घेतल्याशिवाय राहत. कपाटाचं कपाट भरलेले असतात. जर एखादी धसली ना धसली साडी, त्याच्या खाली जीव जाईल एखाद्याचा. एवढ्या साड्या कपड्यात तरी सुद्धा. बरं जाऊ द्या, आमच्या महिला मंडळाच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर दोन धातू त्यांना एवढे प्रिय आहेत, एवढे प्रिय आहेत. ते दोन धातू म्हणजे तांब आणि पितळ. हा, तांब आणि पितळ नाही, चुकली का मी? सोनं आणि, एवढे प्रिय महाराज, एवढे प्रिय सोनं आणि चांदी. विचार जर मालकाने 5 ग्रॅमची नथ घेऊन दिली ना, नथ अख्ख्या गावभर भजन. बंट्याची मम्मी पिंट्याच्या पप्पाने मला 5 ग्रॅमची नथ घेऊन अख्ख्या गावभर भजन. ज्यांनी नथ घेऊन दिली त्याचं अख्ख्या गावभर भजन, पण ज्याने नाक दिलं त्याचं, ज्याने नथ घेऊन दिली त्याचं अख्खा गावभर भजन, पण ज्याने नथ घालण्यासाठी नाक दिलं. हा, नथनी दी जिस यार ने सुमिरत बार बार, नथनी दी जिस यार ने सुमिरत बार बार, अरे नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. ज्याने नथ घालण्यासाठी नाक दिलं त्याला विसरून गेलो. एवढं सोनं प्रिय. विचार जर करायला गेलो, तुम्ही 50 तोडे सोनं गळ्यात घालून फिरव, 50 तोडे, किती
अंगावर घालून फिरा. पण ऐका, तुमच्या सुनांना जर तुम्ही सांगितलं ना, हे बघ बाई 50 तोळे सोनं माझ्या अंगावर आहे, पण ऐक ना, शेवटी जाताना त्यातलं 25 तोळे सोनं तू घे आणि 24 तोळे सोनं माझ्या लेकीला, फक्त उरलेलं 1 तोळा सोनं माझ्या सोबत दे. देतील ना? नाही मग कशाला करून आणल्या? एवढी गॅरंटी सोन्यांबद्दल देणार, पण तरी एवढं सोनं आवडतं. बरं, आता ही झाली स्त्रियांची आवड. पुरुषांची आवड, हा, पुरुष मंडळीला फक्त 2च कागद प्रिय. किती कागद? 2. पहिला पैसा आणि दुसरा सातबारा. एवढा प्रिय तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही लाखो करोडो पैसे त्या ठिकाणी जमवा, लाखो करोडो पैसे त्या ठिकाणी कमवा, पण ऐका ना, फक्त मुलाला सांगा की बाबा, प्रत्येक जण माणूस मेल्यानंतर मुरमुरे फेकतोय, तू फक्त मी मेल्यानंतर जास्त नको, फक्त $5 फेकेल ना? हा, फेकणार नाही फेकणार. मग तरी एवढा पैसा आवडतो. बरं, जेवढं पैशावर प्रेम तेवढं सातबाऱ्यावर सुद्धा. सातबारा एवढा आवडतो महाराज, लोकांना विचारूच नका हो तुम्ही. पर भावांची भांडण त्याच्यासाठी. हा, एवढा सातबारा. तुम्हाला खरं सांगतो, एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्यानंतर एक जण जवळ आलं, म्हटले ताई आता परत इथपर्यंत येणं होतं का नाही, कधी येणं होतं, काय होतं सांगता येणार नाही. म्हटले चला आमच्या शेताला पाय लावा. मी म्हटलं बाबा आता काही वेळ नाही, पुढच्या वेळेला बघू. नाही आताच यावं लागल. गेलो शेती बघायला. शेताच्या इकडच्या पानावर उभे राहिलो आणि तिथून तो माणूस मला सांगतो, म्हटले ताई अगदी ह्या लिंबापासून तर त्या लिंबोणीपर्यंत सगळी जमीन आपलीच आहे. काय म्हणतात? अगदी ह्या लिंबापासून तर त्या लिंबोणीपर्यंत सगळी जमीन आपलीच आहे आणि खालून ती जमीन म्हणते आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत नातू बंधू झाला. देखत नातू बंधू झाला. मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत नातू बंधू झाला. देखत नातू बंधू झाला. एवढं प्रेम सातबारावर. ती जमीन घालून म्हणते की बाबा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत नातू पंतू तो भी तैसा झाला. की बाबा तुझा आजा बी असंच म्हणायचं, इथून तिथून माझी. तुझा पंजा बी असंच म्हणायचं, इथून तिथून. तू पण असंच म्हणतो, आता तुझे मुलंही असंच म्हणतील आणि तुझे नातू सुद्धा सगळे जातील, मी मात्र इथंच राहील. मग कशाला प्रेम? हा, एवढं सातबारावर. म्हणून विचार जर करायला गेला तर मला सांगायचा मुद्दा तुम्हाला एक आहे की ही झाली पुरुषांची आवड, स्त्रियांची आवड, लहान मुलांची आवड. मग माझ्या संतांची आवड काय आहे? माझ्या संतांना नेमकं काय आवडतं? माझ्या जीवेची आवडी, 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 माझ्या जीवेची आवडी.
झाली माझ्या संतांची आवड. काय आवडतं माझ्या संतांना? माझ्या जीवेची आवडी, माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मना